कॅश जाते कुठे तेच कळत नाही. तर अशा वेळी उद्योजकांनी ज्या वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये आपला फायनान्स मॅनेज करायला हवा किंवा हा प्रॉब्लेम जो आहे तो कसा सॉल्व्ह करायला हवा. सो व्हॉट कुड बी द सोल्युशन? एंटरप्रेन्योर त्यांनी फायनान्स मॅनेजर असायचं असतं आणि HR मॅनेजर असायचं असतं. कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे यू हॅव टू हॅव युअर आय ऑन द बॉल. एका व्यक्तीकडनं जितकं काम करून घ्यायची कॅपॅसिटी आहे तेवढी कॅपॅसिटी नसेल. सो इट इज अगेन टू माइंडसेट ऑल्सो. बऱ्याच उद्योजकांना काय वाटतं माहितीये का, मी जास्ती लोकांना हायर केलं म्हणजे माझी ग्रोथ होते. येस. अनदर थिंग आय थिंक कॅश फ्लो चॅलेंजेस येतात कारण द क्रेडिट इज गिवन फॉर 60 days अप टू 90 days. दॅट इज वन. अँड then recovering that credit or that payment becomes a big problem. What are the tricks to handle? कृपया करून क्रेडिटचा बिझनेस करू नका. कारण रिकव्हरी ऑफ मनी इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट इन बिझनेस. किंवा क्लायंट बेस आपला कसा चेंज व्हायला हवा. तुमच्याकडे कुठचाही एक सिंगल असा क्लायंट नसला पाहिजे ज्याच्याकडनं तुमचा 50% पेक्षा जास्ती बिझनेस येतोय. बऱ्याचदा असं होतं की सेल्स वाढलेला असतो पण कॅश फ्लो मध्ये प्रॉब्लेम असतो. कारण सेल्स वाढल्यानंतर अशी समजूत असते की माझा सेल्स वाढतोय म्हणजे माझ्याकडे भरपूर कॅश फ्लो असेल किंवा माझ्याकडे प्रॉफिट असेल. पण ऍक्च्युली कॅश जाते कुठे तेच कळत नाही. तर अशा वेळी उद्योजकांनी ज्या वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये आपला फायनान्स मॅनेज करायला हवा किंवा हा प्रॉब्लेम जो आहे तो कसा सॉल्व्ह करायला हवा त्याच्यावर आपण आज थोडं बोलूया सर. सो व्हॉट कुड बी द सोल्युशन? कुठचाही जो उद्योजक असतो ना एंटरप्रेन्योर, त्यांनी फायनान्स मॅनेजर असायचं असतं आणि HR मॅनेजर असायचं असतं. ह्या दोन गोष्टी त्यांनी स्वतःनी करणं फार महत्वाचं आहे आणि मग त्याच्यासाठी तो चांगले रिसोर्सेस वापरू शकतो. पण फॉर्म्युला त्याचे असले पाहिजे. कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे यू हॅव टू हॅव युअर आय ऑन द बॉल. म्हणजे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की जो पैसा येतोय, जो रेव्हेन्यू येतोय त्याचं डिप्लॉयमेंट कुठच्या पद्धतीने होत चाललेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की एक्साइटमेंटमध्ये एंटरप्रेन्योर इनफ्लोपेक्षा जास्ती आउटफ्लो क्रिएट करून बसलेला असतो. त्याच्यामध्ये गोंधळ होतो. मग कधी जर सेल फ्लक्च्युएट झालं ना, सेल पुढे मागे जर झालं तर तो म्हणजे त्याला समजत नाही की काय करायचं. कारण मग ती गॅप वाढत चालते. तर यू हॅव टू मेंटेन प्रॉपर इन्कम आणि एक्सपेंडिचर कॅल्क्युलेशन्स, प्रोजेक्शन्स. तर हा मिसमॅच हमखास होतो आणि त्याच्यामध्ये तो गोंधळतो आणि गोंधळल्यानंतर तो चुका करायला सुरू करतो. कारण डिस्टर्ब माइंडनी बिझनेस नाही होत. जर तुमचं माइंड डिस्टर्ब असलं ना, आता एका उद्योजकाला मी ओळखतो, तो डिजिटल क्षेत्रामध्ये डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तो कशामध्ये बिझी असतो माहितीये का? शॉर्टफॉल मॅनेजमेंटमध्ये. डिझास्टर मॅनेजमेंट. हो, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे त्याला त्याच्या टीमकडनं प्रोडक्टिव्हिटी काढता येत नाही म्हणून तो जास्ती लोक हायर करतो आणि त्याच्यामुळे त्याचं रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचरमध्ये मिसमॅच झालेलं आहे. म्हणजे त्यांनी 4 लोकांचं काम एका व्यक्तीकडनं काढलं पाहिजे, तर तो एका व्यक्तीकडनं अर्ध्या व्यक्तीचं काम काढतोय. म्हणून ते त्यांनी एक्सपेन्सेस बिल्टअप करून ठेवलेत. आता त्याच्या ऑफिसमध्ये साधारणतः 60 लोकांची टीम आहे. त्याच्याकडे जेवढं काम आहे हे 20 लोकांच्या टीमकडनं तो करू शकला असता. 60 लोकांची टीम आहे पण इन्कम तर तुमची तेवढीच असते ना, कस्टमरला फरक नाही पडत. तर तुम्ही ऑप्टिमम रिसोर्सेसचं जर युटिलायझेशन नाही केलं तर तुमचा एक्सपेंडिचर इन्कमपेक्षा जास्ती वाढतो. तर युअर एव्हरीडे इन कॅश फ्लो मॅनेजमेंट सिच्युएशन. हा एक प्रॉब्लेम झाला की तुमचे एक्सपेन्सेस तुम्ही कंट्रोल करू शकत नाहीयेत कारण तुम्हाला त्या रिसोर्सेसकडनं ज्यूस काढता येत नाही. हा एक प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम, तुमची रेव्हेन्यू कट टू कट आहे आणि मग त्याच्यामध्ये जर 10% लोकांनी जर तुम्हाला पेमेंट डिले केली किंवा नाही केली तर मग तुम्ही हडबडता. मग तुम्ही रिकव्हरी मोडमध्ये लागलेले असता. मग तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंटकडे लक्ष देत नाहीये तर तुम्ही रिकव्हरी मॅनेजमेंटमध्ये वेळ आणि एफर्ट्स लावताय. करेक्ट. तर ह्या गोष्टींना ऍक्च्युली तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून केलं पाहिजे. कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी तुमच्याकडे प्रोफेशनल हेल्प असणं फार गरजेचं आहे आणि तुमच्याकडे प्रोएक्टिव्ह अकाउंटंट असला पाहिजे किंवा चार्टर्ड अकाउंटंट असला पाहिजे की आपण कुठे चुकतोय हे समजत राहणं फार महत्वाचं. आणि दुसरी गोष्ट, आपण एन्थुझियाझम मध्ये जे एक्सेस खर्च करायचा प्रयत्न करतो ना त्याच्यावर नियंत्रण करणं फार गरजेचं आहे. तर ह्या जर तुम्ही 2 गोष्टी मेंटेन केल्या ना तर तुमची सिच्युएशन सुधरू शकते. परत एकदा सांगतो, डिस्टर्ब माइंड मध्ये बिझनेस नाही होत. मग तुम्ही फक्त माइंड डिस्टर्ब फक्त फायनान्समुळे होतं. फायनान्समुळे नक्कीच होतो. तर तुम्ही जर ह्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन केल्या ना तर यू विल बी हॅपी माइंड आणि देन यू विल हॅव ग्रोथ. आय थिंक मला वाटतं अजून 1-2 कारण असू शकतं की सेल्स आहे पण प्रॉफिट नाहीये किंवा कॅश फ्लो नाहीये. तर कधी कधी ना आपलं कोटेशन पण चुकलेलं असतं. यू आर कोटिंग लेस फॉर द वर्क. दॅट कुड बी वन. सेकंडली मला वाटतं तुमचं मार्जिन्स कमी असू शकतात. यू आर नॉट कॅल्क्युलेटेड द मार्जिन्स करेक्टली.
अँड थर्ड, राईटली यू सेड की आपल्याकडे एका व्यक्तीकडनं जितकं काम करून घ्यायची कॅपॅसिटी आहे तेवढी कॅपॅसिटी नसेल. सो इट इज अगेन टू माइंडसेट ऑल्सो ऑफ दॅट पर्सन. सो दीज कुड बी अदर चॅलेंजेस ऑल्सो. बऱ्याच उद्योजकांना काय वाटतं माहितीये का, मी जास्ती लोकांना हायर केलं म्हणजे माझी ग्रोथ होते. येस. तर हायरिंग इज गुड, परंतु तुमच्याकडे असलेली जी टीम आहे त्याच्याकडनं तुम्ही मॅक्सिमम आउटपुट कसं काढू शकता हे पण महत्वाचं आहे. तुम्ही त्या टीममध्ये त्या व्यक्तीला जास्ती आउटपुट काढून त्याला जास्ती इन्सेंटिव्ह द्या, जास्ती पगार द्या. लोक वाढवणं म्हणजे ग्रोथ होणं हे चुकीचं आहे. इट हॅज टू बी इन टँडम, म्हणजे ते तुम्हाला प्रपोर्शनेटली करत आलं पाहिजे. पण लोकांकडनं त्यांची युटिलिटी मेंटेन करून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये बरेच लोक चुकतात. दुसरी गोष्ट, आपण ज्या प्राइस पॉईंट्सवर आपले प्रोडक्ट विकतो ना त्याचं गणित आपण कॉम्पिटिशन बरोबर करून करतो. आता जर तुमची प्रोक्युअरमेंट कॉस्ट महाग असली तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह प्राइस नाही देऊ शकत, आणि जर द्यायचा प्रयत्न केला तर यू आर शॉर्ट सेलिंग. करेक्ट. म्हणजे कार डीलरशिप्समध्ये अनेक वेळा असं व्हायचं, आजही होत असेल, की जेवढे तुम्ही कमी कार विकता ना तेवढं कमी नुकसान होतं, जेवढे तुम्ही जास्ती कार विकता तेवढं तुमचं नुकसान वाढत जातं. कारण त्या कस्टमर बेसला आणि त्या इन्व्हेंटरीला मॅनेज करण्यासाठी जेवढा पैसा लागतो तेवढं त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन नाहीये. करेक्ट. कारण त्या कंपनीज कॉम्पिटिशनमुळे प्राइस घटवत होते, आणि घटवण्यामध्ये सगळ्यात पहिला शिकार कोण असतो? वेंडर, विकणारा वेंडर. त्याचे ते लोक पैसे कमी करत जायचे, तर तो बिझनेस प्रॉफिटेबल झालाच नाही. म्हणून बरेच डीलरशिप गायब होत गेले मार्केटमधनं. तर इट इज अ व्हेरी टफ बिझनेस मॉडेल टू मॅनेज. ऑप्टिमम युसेज ऑफ रिसोर्सेस इज द की, आणि त्याच्यामध्ये पैसा हा महत्वाचा विषय असतो. आणि दुसरं असतं एक्सपेंडिचर, की तुम्ही एक्सपेंडिचर कसं नियंत्रणात आणू शकता. टीम प्रोडक्टिव्हिटी इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. म्हणून मी सांगितलं की प्रत्येक उद्योजकाला ना फक्त 2 कामं व्यवस्थित आली पाहिजे. ही शुड बी अ फायनान्स मॅनेजर आणि ही शुड बी अ HR मॅनेजर. या गोष्टी जर मेंटेन केल्या ना तर यू विल बी इन सरप्लस. दुसरा तुम्हाला एक वैयक्तिक अनुभव सांगतो. मी एका बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड आहे. त्या बिझनेसमध्ये आम्ही एक मेटलचं प्रोडक्ट बनवतो, आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे झाला की तुम्हाला ऑर्डर मिळाली, त्या ऑर्डरमध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट मार्जिन मिळालं, सगळं काय झालं, ते प्रोडक्ट तुम्ही कस्टमरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्स्टॉल देखील केलं, परंतु ते प्रोडक्ट इन्स्टॉल केल्यानंतर एका दुसऱ्या वेंडरने येऊन आमचं प्रोडक्ट खराब केलं, आणि त्याची जिम्मेदारी आली आमच्यावर, आणि आमचं त्याच्यामध्ये नुकसान झालं. तर आता याच्यातला पळवाट काय? तर मी आता असं ठरवलं, मी माझ्या पार्टनरला सांगितलं की याच्या पुढे आपल्या प्रोडक्टशी निगडीत काही इन्स्टॉलेशन जर असलं तर त्याची जिम्मेदारी आपण घ्यायची. तर पैशाच्या रूपांतरात मी तुम्हाला सांगतो, समजा जर ते प्रोडक्ट 100 रुपयाचं होतं तर त्याच्यावर लागणारं प्रोडक्ट फक्त जे दुसऱ्या वेंडरने लावलं ते फक्त 5 रुपयाचं होतं. पण त्या 5 रुपयामुळे माझे 100 रुपये खतऱ्यात आले. करेक्ट. आणि मी हे प्रोडक्ट कोटी रुपयांचं आहे, म्हणजे मी कोटी रुपयांचं तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये आम्हाला 2,42,00,000 रुपयाचं नुकसान झालंय. जर आमचं प्रॉफिट झालं असतं तर आमचा प्रॉफिट होता साधारणतः 18 ते 22 लाख रुपये. पण आमचं जे नुकसान झालं ते 2,42,00,000 रुपयाच्या आसपास झालंय ते नुकसान. म्हणजे विचार करा. तर आता मी काय करणार, पुढच्या वेळेला मी काळजी बाळगणार की जर माझ्या प्रोडक्टवर दुसरं काही प्रोडक्ट लागत असेल तर ती लावायची जिम्मेदारी, आयदर ती लावायची जिम्मेदारी माझी असेल किंवा ते प्रोडक्ट मीच माझ्या कोटेशनमध्ये इन्क्लूड करून घेणार. जरी ते प्रोडक्ट मी बनवत नसलो तरी ते प्रोडक्ट मी प्रोक्युअर करणार आणि माझ्या प्रोडक्टवर इन्स्टॉल करणार. करेक्ट. तर अशा देखील चुका होतात. तर माझं कॅश फ्लो डिस्टर्ब झालं. कारण तुम्ही विचार करा, माझं जे प्रॉफिट होणार होतं त्याच्या 8 ते 10 पटीने माझं नुकसान झालं, तर त्याचा धक्का तर माझ्या कॅश फ्लोवर होणारच. तर दिस आर एक्सटर्नल फॅक्टर्स. बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जेव्हा तुमच्या समोर नजर येते ना आपल्याला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क मिटिगेशन करता आलं पाहिजे. आम्ही हे कधी गणित केलंच नव्हतं की माझ्या प्रोडक्टवर लागणारं प्रोडक्ट जे असेल त्याची किंमत 5% असणार, पण माझं 100% एक्सपोज होतं. करेक्ट. तर आता मी ती रिस्क कशी मिटिगेट करणार, तर मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढवली टू प्रोटेक्ट माय प्रोडक्ट. कारण त्या इन्स्टॉलेशनमध्ये 95% प्रोडक्ट माझं आहे, फक्त 5% प्रोडक्ट बाहेरने येऊन त्याच्यावर लागत होतं. आता ते मी बंद केलं. त्याच्या पुढच्या सगळ्या कोटेशन्समध्ये आम्ही सरसकट द्यायला लागलो. तर दिस आर
आय ओपनर्स. Yeah. आणि हे वैयक्तिक अनुभवातनं शिकलेल्या गोष्टी आहेत. हे मला कोण क्लासरूममध्ये शिकवू शकत नाही किंवा याची काय प्रेडिक्टिव्ह अनालिसिस होऊ शकत नाही. तर तुमची जिम्मेदारी कुठपर्यंत असते हे ठरवणं तुमचा रोल आहे. आणि हाऊ डू यू प्रोटेक्ट युअर इन्स्टॉलेशन. So anything that can impact your finance it should be in your control. 100% तुमच्या कंट्रोलमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि आत्ता घडलेली गोष्ट आहे ही. Another thing I think why cash flow challenges येतात कारण the credit is given for 60 days up to 90 days, that is one, and then recovering that credit or that payment becomes a big problem. And while you are recovering that payment, you have to take care of the relation also. So that is a different kind of stress actually. So what are the tricks to handle? Because we want to do business with that client again, म्हणजे आपल्याला परत त्या बिझनेस बरोबर करायचा असतो. तर त्याला त्याचं रिलेशन मेंटेन करून आपण त्याच्याकडनं कसं ते पेमेंट काढू शकतो ह्याच्या ट्रिक्स काहीतरी आपल्याला विचार करायला. 4 तासाचं भाषण देऊ शकतो या विषयावर. पण मला आता ते सांगायचं थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे कृपया करून क्रेडिटचा बिझनेस करू नका. कारण रिकव्हरी ऑफ मनी इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट इन बिझनेस. नातं तर वाईट होतच होतं. तुम्ही कष्टाने अक्वायर केलेला कस्टमर सुद्धा सटकतो. कारण नातं खराब झाल्यानंतर तो तुमच्याबरोबर कंटिन्यू तर काय करणार नाही. पैशाचा लॉस होतं, रिसोर्सेसचा लॉस होतो. म्हणजे एवढे झटके लागतात की तुम्ही विचारू नका. तुमचं प्रोडक्ट असलं एवढं मजबूत असलं पाहिजे ना की तुमच्या प्रोडक्ट शिवाय त्याला करमलं नाही पाहिजे तुमच्या कस्टमरला. ही वॉन्ट्स युअर प्रोडक्ट ओनली. करेक्ट. तर ब्रँड आणि प्रोडक्ट तुम्ही एवढं मजबूत बनवा. जेव्हा तुम्ही प्रोडक्ट क्रेडिटवर देता ना तर तुम्ही प्रोडक्ट देत नाहीये, तुम्ही त्याला ऍक्च्युली पैसा देतायत. समजलं का? एक उद्योजक काय करतो, आपला बिझनेस उभारण्यासाठी आणि बांधण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी बँकेतनं लोन घेतो, मित्रांकडनं लोन घेतो, इन्व्हेस्टर्सकडनं पैसे घेतो आणि स्वतःची जिम्मेदारी बांधून देतो त्यांना. लोन घेतलं म्हणजे तुम्ही कोलॅटरल दिलेलं आहे त्याला. आणि जेव्हा तुम्ही कस्टमरला उधारी देताय तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं काय कोलॅटरल घेत नाहीये, तुम्ही त्याच्याकडनं काय चेक घेत नाहीये, पीडीसी घेत नाही, काहीच घेत नाही. तुम्ही त्याला प्रोडक्ट देताय. आणि त्याच्यानंतर तुमची अपेक्षा अशी असते की तुमचा कस्टमर तुम्हाला टायमावर पैसे देईल. कारण तुमचे खर्च टायमानुसार बांधलेले असतात. पगार दिलंच पाहिजे, लाईटीचं बिल भरलंच पाहिजे, मोबाईलचं बिल भरलेच पाहिजे, दिस आर भाडं दिलंच पाहिजे, दिस आर फिक्स्ड एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये तुम्ही फ्लक्च्युएशन आणू शकत नाही. जर तुमचं इन्कम फ्लक्च्युएटिंग असलं आणि जर तुमचा खर्च फिक्स्ड असला तर तुम्ही कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही, कुठचाही धंदा असून द्या. बरेच प्रोडक्ट्स असे असतात की त्यांची दादागिरी असते. तुम्ही 60 दिवसाचं क्रेडिट द्यायचा विचार करतायत, असे बरेच उद्योजक आहेत जे म्हणतात 60 दिवसा अगोदर पेमेंट द्या आणि आमचा माल तुम्हाला 60 दिवसानंतर मिळणार. लोक वशिला लावतात की आम्हाला कोटा वाढवून द्या, आम्हाला जास्ती प्रोडक्ट द्या. आणि हे लोक कोटामध्ये देतात. म्हणजे तुम्ही जर त्यांच्याकडे 100 आयटम्स मागितले ना तर ते तुम्हाला 75च देतील. तर ते लोक नेहमी तुम्हाला प्यासे सोडतात. प्यास लागते ना आपल्याला 4 ग्लास पाणी प्यायचं पण 1च ग्लास मिळालाय. तहान ठेवायचं. हा, तहान म्हणजे प्यास नाही, तहान ठेवून ठेवतात ते. तर असा तुम्ही प्रोडक्ट घडवावा. दुसरी गोष्ट, तुम्ही चांगलं रेट द्या, तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी ठेवा, पण अपफ्रंट पेमेंट किंवा ऍडव्हान्स पेमेंट अशा पद्धतीनेच तुम्ही काम करा. कारण जर तुम्ही तसं नाही केलं ना तर तुमचा धंदा प्रोडक्टचा नाही झाला, कॅश फ्लो मॅनेजमेंटचा झाला. म्हणजे 24 तास तुम्हाला एकच स्ट्रेस आहे की आता भाडं भरायचंय आणि रेव्हेन्यू नाही आला. मग तडजोड करत बसायचं, ते मॅनेज करायचं आणि पुढच्या महिन्यात जायचं. तर तुम्ही त्याच्यातनं कधीच उभारू शकत नाही. तर युअर प्रोडक्ट शुड बी सो गुड. आणि ते एवढं नेसेसिटीवाला कॉमन प्रोडक्ट बनवू नका, कारण ते बनवणारे भरपूर लोक असतात. ते कमोडिटी होतं. तर तुमचा प्रोडक्ट एवढा विशेष असला पाहिजे ना. आम्ही SDG 6 नावाची एक कंपनी चालवतो. त्याच्यामध्ये आम्ही वॉटर स्टोरेज टँक्स बनवतो. 10,000 लिटर पासून ते 20 मिलियन लिटर. 20 मिलियन लिटर म्हणजे 2 कोटी लिटर, एवढे मोठे टँक्स. तर आमची स्ट्रॅटेजी एकच झालेली की प्रोडक्ट आम्ही एवढा उत्तम बनवतो ना आणि सर्व्हिसेस एवढ्या क्विक देतो, अप टू इन्स्टॉलेशन आणि पोस्ट इन्स्टॉलेशन सपोर्ट सर्व्हिसेस, की ज्यांना आमच्या टाक्या पाहिजेत ना त्यांना आमच्या टाक्या पाहिजेतच. नो अदर ऑप्शन. तर 90% पेमेंट आम्ही ॲडव्हान्समध्ये घेतो आमच्या फॅक्टरीमधनं माल निघायच्या अगोदर, आणि 10% पेमेंट आम्ही ऑन इन्स्टॉलेशन घेतो. तर प्रोडक्ट आम्ही तेवढा चांगला बनवतो आणि त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही आणि सर्व्हिसेसमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही.
तर तुम्ही तसे देखील करू शकता तुमच्या बिझनेसमध्ये. तुम्ही किती युनिक बनू शकता ना, हा तुम्ही विचार करा आणि मग त्यानंतर तुम्ही तसा बिझनेस करा. परंतु क्रेडिट फॅसिलिटीच्या विषयाच्या भानगडीत पडू नका अनलेस युअर अन MSME आणि प्रोटेक्टेड बाय गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि युअर कस्टमर इज अ लार्ज एंटरप्राइज, जिथे तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही सरकारकडे गेलात तर तुमची पेमेंट तुम्ही रिकव्हर करू शकता. पण तसंही करायची गरज नाहीये. तुमचा प्रोडक्ट अतिउत्तम असताना तर लोकांना क्रेडिटची गरज लागत नाही. FMCG मध्ये सुद्धा कितीतरी असे ब्रँड्स आहेत, कितीतरी असे प्रोडक्ट्स आहेत जिथे तुम्हाला माल बुक करण्यासाठी पैसे द्यावे लागतात हो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माल मिळतो. म्हणजे तिकडे उलटी गंगा असते. सेलरला कस्टमरला पटवायची गरज नाहीये. कस्टमर सेलरला पटवत बसतो की मला जास्ती कोटा द्या, मला जास्ती स्टॉक द्या, कारण त्याच्याकडे तेवढा बेस्ट एक्झाम्पल इज कस्टमर. आयफोन. बेस्ट एक्झाम्पल इज आयफोन. एकही वेंडरला, आयफोनच्या एकही वेंडरला जेवढा त्याला माल पाहिजे तेवढा माल मिळतच नाही, कधीच मिळत नाही. तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये देखील लावू शकता आणि राबवू शकता. मी भरपूर बिझनेसेस करतो. एकही बिझनेसमध्ये क्रेडिट फॅसिलिटीवाला बिझनेस नाहीये माझा. 22 बिझनेसेस करतोय मी. देर इज नो क्रेडिट फॅसिलिटीवाला बिझनेस इन एनी ऑफ माय बिझनेसेस. ग्रेट. आणि मी ज्या बिझनेसमध्ये शिरतो ना त्याच्यामध्ये अगोदर कॅश फ्लो मॅनेज कसा करायचा ना त्याच्यावरच भर देतो आणि नंतर पुढचा पाऊल टाकतो. तर एव्हरीबडी कॅन डू दॅट. म्हणजे एक माणसाने केलं ना तर सगळेच लोक करू शकतात. तर यू हॅव टू रिडिफाईन हाऊ यू वर्क. ग्रेट. बरेच लोक असे आहेत ज्यांना मी बघितलेलं आहे की त्यांनी इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची मास्टरी केली, प्रोडक्शनची मास्टरी केली, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट आणि स्वतःचेच आउटलेट टाकले विकण्यासाठी. म्हणजे एका अनोळखीत माणसाला क्रेडिटवर देण्यापेक्षा तुमचेच आउटलेट्स काढून त्यांनी टोटल 360 डिग्री कव्हर करून टाकलं. म्हणजे भानगडच नाहीये, कोणाला क्रेडिट द्यायची पण झंझट नाहीये. पण तुमचा प्रोडक्ट आणि तुमचा क्षेत्र तसा असला पाहिजे तर तुम्ही ते करू शकता. करेक्ट. पण ज्या लोकांचा आता ऑलरेडी बिझनेस असा आहे जिथे त्यांना आउटस्टँडिंग लागतं किंवा त्याला आपण व्हेरिएबल इन्कम म्हणतो, कॉन्स्टंट इन्कम नाही आहे, तर मॅनेजमेंटमध्ये एक क्वाड्रंट आहे की युअर फिक्स्ड एक्सपेन्स शुड हॅव अ फिक्स्ड इन्कम अँड युअर व्हेरिएबल एक्सपेन्स शुड बी डन बाय अ व्हेरिएबल इन्कम. तर आपला इन्कम व्हेरिएबल असतो, म्हणजे 3 महिन्यांनी पैसे येतात, 6 महिन्यांनी पैसे येतात, 9 महिन्यांनी पैसे येतात, पण मंथली खर्च फिक्स आहे. तर अशा वेळी काय करायला हवं की त्यांनी एक फिक्स्ड इन्कमचा प्रोडक्ट सुरू करायला हवा, जो कॅश फ्लो प्रोडक्ट आपण म्हणू, की महिन्याला जितका आपला फिक्स्ड एक्सपेन्स आहे तेवढा तरी तो प्रोडक्ट सेल करायला हवा. आणि म्हणजे तुमचं कॅश फ्लो मेंटेन होतं, सॅलरीज, रेंट, बिलं सगळे मेंटेन होतात. आणि जे तुमचे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे मशीन घ्यायची आहे, फॅक्टरी घ्यायची आहे, दॅट कॅन बी डन आफ्टर द व्हेरिएबल इन्कम कम्स. सो दिस क्वाड्रंट इज ऑल्सो व्हेरी युजफुल, ज्यांचा ऑलरेडी तो आता सेटअप आहे. आयडियली बिझनेस असा करावा की जिथे क्रेडिट नको द्यायला, पण जर द्यायचं असेल तर देन यू हॅव टू डू एक्सपेंडिचर मॅनेजमेंट. जे तुम्ही म्हणताय ना, दॅट क्वाड्रंट इज अ व्हेरी इंटेलिजंट क्वाड्रंट. पण मग त्याला आपण म्हणतो एक्सपेंडिचर मॅनेजमेंट. म्हणजे आपला एक्सपेंडिचर असा असला पाहिजे ज्याच्यामध्ये आपली मिनिमम सेल रेव्हेन्यू त्या फिक्स एक्सपेंडिचरला कव्हर करत गेला पाहिजे. मग तुमचं ग्रोथ आणि एक्सपान्शन तुम्ही त्या प्रपोर्शन मध्ये करत गेले पाहिजे की तुमचा फिक्स एक्सपेंडिचरचा जो रेव्हेन्यू आहे ना तो हमखास आला पाहिजे आणि फ्लक्च्युएटिंग रेव्हेन्यू ना त्याचा तुमच्या एक्झिस्टन्सवर खतरा नाही झाला पाहिजे. तर बरेच उद्योजक तसंही करतात त्या फ्लक्च्युएटिंग इन्कम मध्ये. म्हणजे इट इज ऑल्सो रिलेटेड टू युअर पर्सनल लाईफ. करेक्ट. इट इज ऑल्सो रिलेटेड टू युअर पर्सनल लाईफ. म्हणजे मनोहर जोशी सरांबरोबर मी एकदा अशाच कॉन्व्हर्सेशन मध्ये बसलेलो. हो, तुम्ही पण होते त्या कार्यक्रमामध्ये. तर त्याच्यामध्ये त्याने एकदम उत्तम उदाहरण दिलं की एका व्यक्तीच्या जीवनामध्ये जे एक्सपेंडिचर असतं ना ते फिक्स एक्सपेंडिचर फिक्स्ड इन्कमच्या समोर आलं पाहिजे. त्याच्यानंतर अमुक पर्सेंटेजमध्ये 50% रिस्क असली पाहिजे, 50% नॉन रिस्की असलं पाहिजे आणि अमुक पर्सेंटेजमध्ये 100% रिस्की असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या कामासाठी 20 कोटी लावले तर आयदर त्या 20 कोटीचे 60 कोटी होतील किंवा त्या 20 कोटीचे शून्य होतील, पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय त्रास नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते क्वाड्रंट क्रिएट करू शकता की मला माझी प्रोटेक्टिव्ह इन्कम किती असली पाहिजे, 50-50 रिस्कवाली किती असली पाहिजे आणि 100% रिस्कवाली किती असली पाहिजे. करेक्ट. तर असं देखील तुम्ही ते प्लॅन मांडू शकता आणि ते गणित करू शकता. ते शक्य आहे, पॉसिबल आहे. व्हेरी गुड. बऱ्याचदा ना मला जेव्हा लोक सांगतात की आमचा टर्नओव्हर 30 करोड आहे, 50 करोड आहे, 100 करोड आहे, आय थिंक पहिला प्रश्न माझा त्यांना असा असतो की तुमचे क्लायंट किती आहेत. आणि
मेनी टाइम्स मला असं सरप्राइझिंग होतं की 50 करोड टर्नओव्हर आहे पण 4च क्लायंट आहेत, 5च क्लायंट आहेत. त्याच्यामुळे होतं काय की कॅश मॅनेजमेंट त्यांना डिफिकल्ट होतं बिकॉज 4 क्लायंट तुमचा अख्खा कॅश फ्लो कंट्रोल करतायत. तर ह्या स्ट्रॅटेजीला आपण कसं चेंज करायला पाहिजे की की हाव कस्टमर बेस किंवा क्लायंट बेस आपला कसा चेंज व्हायला हवा. बऱ्याच वेळेला मला म्हणजे कॅप्टन रघु नावाचे एक आपले हम्म. दोघांचे वैयक्तिक मित्र आहेत, ते मला म्हणाले की हे मला ते 15 वर्ष अगोदर म्हणाले की तुमच्याकडे कुठचाही एक सिंगल असा क्लायंट नसला पाहिजे ज्याच्याकडनं तुमचा 50% पेक्षा जास्ती बिझनेस येतोय. करेक्ट. कारण जर त्या क्लायंटची जर कुठे काय गडबड झाली ना तर सगळ्यात पहिला शिकार असणार तुम्ही. करेक्ट. तर यू हॅव टू डिस्ट्रीब्यूट युअर रिस्क. जेवढे जास्ती कस्टमर असतील तेवढं चांगलं. नाहीतर तुमची तब्येत जी असते ना तुमच्या त्या क्लायंटच्या तब्येतीवर निर्भर असते. त्याची तब्येत जर बिघडली तर तुमची तब्येत बिघडली. तर जर तुम्ही शक्य असेल तर तुम्ही तुमचं रिस्क डिस्ट्रीब्यूट करून घ्या, जास्ती कस्टमर्स मेंटेन करा. काही लोकांना आनंद काय होतो की चला माझी टोटल कंपनी आहे ना 4 कस्टमरवर चाललेली आहे, Correct. फक्त 4च कस्टमर मला हँडल करायचे आहेत. तर हा एक बघायचा दृष्टिकोन पण आपण बघू शकतो किंवा आयडेंटिफाय करू शकतो. परंतु बऱ्याच लोकांनी असं देखील केलंय, ज्यांच्याकडे 1, 2 किंवा 4 कस्टमर असतील ना, बऱ्याच लोकांकडे एकच कस्टमर असतो. जसे हे मोठे मोठे जे वेंडर असतात, आता फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांचे जे वेंडर असतात ना त्यांचा प्रामुख्याने बिझनेस असतो फक्त त्याच कंपनीच्या प्रोडक्टचे स्पेअर पार्ट्स बनवणं. अँसिलरी म्हणतो त्याला. त्याला अँसिलरी इंडस्ट्री म्हणतो आपण. पण त्याच्यामध्ये अनेक असे हुशार लोक असतात जे एका निम्मे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट मार्जिनवर प्रॉफिट बनवतात आणि त्या प्रॉफिटला इतर बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करत जातात. समजलात का? म्हणजे तुमच्या त्या एका बिझनेसमध्ये तुमच्याकडे 100 कस्टमर नाही आहेत, परंतु त्या व्यक्तीने काय केलंय, एकाच कस्टमरकडनं एवढा प्रॉफिट कमवलाय की त्या प्रॉफिटचं इन्व्हेस्टमेंट त्यांनी अनेक बिझनेसेसमध्ये केलं. दॅट इज अ न्यू कॅश फ्लो नाव. सो दॅट इज अ न्यू कॅश फ्लो नाव. म्हणजे समजा जर या एका कंपनीचा जर काय वर खाली झालं तरी ही हॅज गॉट पॅरलल सोर्स ऑफ रेव्हेन्यूज टू डिपेंड ऑन. करेक्ट. आणि ते सुरुवातीला कसं असतं की माझी ही इन्कम मोठी आहे आणि त्या अजून 10 बिझनेसेसमध्ये जे मी लावलेत आणि जे 10 बिझनेसेस मी मॅनेज करतोय त्याची इन्कम कम्पॅरेटिव्हली याच्यापेक्षा छोटी आहे. पण एक असा काळ येतो की या एका मोठ्या कंपनीकडनं येणारा जो रेव्हेन्यू आहे त्याच्या 2 पटीनी, 5 पटीनी, 10 पटीनी बाकी इन्कम डेव्हलप होऊन जाते. करेक्ट. तर असे देखील लोक करतात. म्हणजे देर इज नो फिक्स फॉर्म्युला फॉर प्रोटेक्टिंग युअर वेल्थ, पण तुम्ही स्वतःचा देखील एक फॉर्म्युला बनवू शकता. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये बरेच अशा अँसेलरी बिझनेस होल्डर्सना मी ओळखतो ज्यांचा तो एक मोठा बिझनेस आहे, पण त्यांनी आता त्यांची रिस्क डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. आयदर ॲडिशनल बिझनेसेस त्यांनी सुरू केलेत किंवा दुसऱ्यांच्या बिझनेसेसमध्ये व्हेंचर फंडिंग करून त्यांची इन्कम सिक्युअर करून घेतलेली. तर असे बरेच लोक आहेत. बऱ्याच लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये लावलेत, बऱ्याच लोकांनी स्टॉक मार्केटमध्ये लावलेत, बऱ्याच लोकांनी रिअल एस्टेटमध्ये पैसे लावलेत. तर त्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन, फायनान्शियल प्रोटेक्शन करून घेतलेलं आहे. करेक्ट. ग्रेट. आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट डिस्कशन ऑन हाऊ टू आपण फायनान्स कसा हँडल करू शकतो आणि कॅश फ्लो कसा मॅनेज करू शकतो. तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि थँक्यू सर व्हेरी मच. प्लेजर इज ऑल माइंड. डू नॉट फेल टू सबस्क्राईब. आणि तुमचे काय प्रश्न असले ना तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही टाकू शकता कॅप्शनमध्ये, खालती कमेंट्समध्ये, आणि आम्ही दोघंही उत्तर देऊ आणि वी कॅन हॅव अ को लर्निंग जर्नी. थँक्यू.